आहोत कूर्ग येथील राजा सीड गार्डन मध्ये। हा आहे राजा सीड गार्डनचा एकदम स्टनिंग व्ह्यू, जे फेमस आहे त्याच्या कल्चरल साइट्स आणि बर्ड वॉचिंग आणि ट्रेकिंगसाठी। आम्ही आता आलो आहोत तलकावेरीला, जे कावेरी नदीचं उगमस्थान आहे आणि हे खूप उंच आहे। आता आम्ही आलेलो आहोत माउंटेन व्ह्यू कॉफी प्लांटेशनमध्ये। इथे आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या कॉफीज पाहिल्या, जसे की अरेबिक कॉफी, रोबस्ट कॉफी। आम्ही आणखीन वेगवेगळ्या झाड पाहिले, स्पायसेसचे झाड पाहिले, जसं की लवंग, विलायची, ब्लॅक पेपर, दालचिनी। हे ब्लॅक पेपरचं झाड। हे आहे कॉफीचं झाड। तुम्ही नेसकॅफे, ब्रू अशा वेगवेगळ्या प्रकारांची कॉफी नक्कीच पीत असाल ना, तर ही कॉफी प्यायच्या आधी हे नक्की जाणून घ्या की कॉफीमध्ये नेमकं मिळवलं काय जातं। आज आम्ही शिकलो की कॉफी बनती कशी खरी। ही अशी असती कॉफी बीन। ही राईप नसती, ही झाडावरचीच असती। आणि दुसरी जी कॉफी असती राईप एकदम रोस्टेड कॉफी, ती असती अशा प्रकारे ब्राऊन कलरमध्ये। तर नेसकॅफे, ब्रू ह्या अशा वेगवेगळ्या कॉफीच्या ब्रँडमध्ये बऱ्याच वेळेस एक चिकुरी नावाचा प्रकार असतो। हे गुजरात, आसाम इथे जास्ती उगवलेलं जातं। म्हणून डॉक्टर आपल्याला सांगतात की कॉफी जास्ती पिऊ नये का, कारण की कॉफीमध्ये चिकुरी जास्ती असते। तर तुम्ही इथे नक्की विजिट करा आणि एक प्युअर कॉफी नक्की घेऊन जा, बिना चिकुरीची, तुमच्या हेल्थसाठी एकदम मस्त। हे आहे गोल्डन टेम्पल, जी आहे एक बुद्धिस्ट मॉनेस्ट्री। आम्हाला एक अर्धा तास झालेला आहे रूमवरती येऊन। मी खूप थकलेली आहे, आज खूप सारे पॉईंट्स फिरून आलोय। तर भेटूया उद्याच्या नेक्स्ट व्लॉगमध्ये। तोपर्यंत बाय।